नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आजचा ब्लॉग हा आमच्या कुलदेवतेचा असणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग खूप मला खास असणार आहे. तो आज आपण आमच्या कुलदेवतेचं दर्शन घेणार आहोत. तसं प्रत्येकाने दरवर्षी आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण कुलदेवतेचं दर्शन घेतल्यावरती आपल्याला चांगले चांगले अनुभव येतात. हेच जर तुम्हाला अनुभव घ्यायचे असतील तर अजूनपर्यंत कोणी जर आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं नसेल तर कृपया दर्शन घ्यावं आणि जर चांगले अनुभव आले तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो आज आम्ही कुलदेवतेचं दर्शन घेणार आहोत. कारण आमचा जो कुलदेवतेचा उत्सव असतो हा 3 वर्षांनी एकदा येतो. त्या 3 वर्षांनी एकदा उत्सव येतो. त्याला आम्ही पान म्हणतो. ते पान आता आहे आणि या उत्सवाची सुरुवात कालपासून झालेली आहे. तर तर या उत्सवाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. हा उत्सव 3 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि सर्वत्र जत्रेचा माहोल असतो. जत्रा भरलेली असते म्हणजे थोडक्यात पाळणे लावलेले असतात, आकाश पाळणे. परत अजून विविध खेळ असतात, गेम्स असतात लहान मुलांना वगैरे सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी. त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे रात्री रात्री 10:30 वाजता 10 वाजता वगैरे त्यांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा आपला तो चालू होतो. यावर्षीचा जो सांस्कृतिक कार्यक्रम होता हा लोककला दर्शवणारा होता. म्हणजे थोडक्यात म्हणजे मराठी गाणं. तर या कार्यक्रमाला बरीचशी अशी मराठी मोठी मोठी कलाकार मंडळी येतात. सो कालच्या कार्यक्रमाला संदीप गायकवाड हा जो हास्य जत्रा परत मोबाईल फोन असे जे विनोदी रियालिटी शो आहेत या रियालिटी शो मधून आपण त्याला बघितलेलं आहे. तर हा संदीप गायकवाड यांनी कालच्या प्रोग्रामला हजेरी लावलेली. आणि आज दुसरा दिवस म्हणजे आज या देवीची ओटी भरली जाते आणि ज्या कोणाला नवस बोलायचे ते नवस बोलले जातात आणि नवस फेडले पण जातात. हे आज दुसऱ्या दिवशी केले जातात. सो आज 12 वाजल्यापासून ओटी भरणं सगळं चालू झालेलं आहे. आम्ही संध्याकाळी 5 वाजता अंकिता जी माझी बहीण आहे ती शाळेवर जॉबला आहे शाळेत. ती जॉबवरनं आल्यावर संध्याकाळी आम्ही निघू. सो सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि आता जेवण वगैरे झालं की मग थोडा वेळ आराम करू आणि मग संध्याकाळी निघू. सो सांगायचं महत्त्व म्हणजे या कार्यक्रमाला माझ्या नवस जो बोलतात हा कार्यक्रम जो असतो हा दुसऱ्या दिवशी असतो आणि या कार्यक्रमाला खूप गर्दी असते. सो आता म्हणजे आमचं जे देवीचं स्थान आहे हे दर 3 वर्षांनी येतं. देवीचा उत्सव दर 3 वर्षांनी येतो. सो मागच्या वेळी जो आलेला तो कोरोनाच्या वेळेस उत्सव आलेला त्यामुळे गावातल्याच लोकांनी थोडक्यात केलेला आणि बाहेरच्या म्हणजे गावच्या बाहेरच्या माणसांना तिथे प्रवेश नव्हता त्यामुळे कोणी येऊ शकलं नाही. सो जवळजवळ 6 वर्षांनी आता लोकं नवस फेडायचं काय करायचं सगळं ते आता करायला देवीची ओटी भरायला वगैरे येणार आहेत. तर एवढ्या वर्षांनी येणार म्हटल्यावरती यावर्षी खूप गर्दी असेल. तर आता आपण जाऊन बघूच किती गर्दी आहे काय ते. आणि काल जर आपल्याला जाता नाही आलं कारण काल संध्याकाळी प्रोग्राम असल्यामुळे ते मी जिथे खेडला उतरलोय तिथून म्हणजे गाव खूप लांब आहे. दापोलीमध्ये ते गाव आहे आणि मी खेडमध्ये उतरलोय. सो आज आम्ही जाणार आहोत आणि याचा एक असं आहे की नवसाला पावणारी आमची कुलदेवता आहे. तर तुम्ही बघाल तर बरेचसे मोठे-मोठे मंडळी आहेत. मी आता नाव नाही घेत त्यांची. तर त्यांनी असे नवस म्हटलेले आहेत आणि असं असं नाही की बाबा हे आमची कुलदेवता आहे तर आम्हीच केलं पाहिजे. कोणीही येऊन करतं नवस म्हणतं. नवस त्यांनी केलेले आहेत, नवस फेडलेले आहेत आणि या नवसाची एक अशी हे आहे की तुम्ही जर यावर्षी नवस केलं तर लगेच पुढच्या वर्षी नवस फेडायचा किंवा काय असं नसतं. कारण हा जो उत्सव आहे, हा पान आहे, हे 3 वर्षानंतर एकदा येतं. त्यामुळे जर तुम्ही यावर्षी नवस बोललात, तर तो तुम्हाला जर फेडायचा असेल, तर तुम्ही 3 वर्षानंतर फेडू शकता किंवा जर तुम्हाला वाटलं, की पुढच्या वर्षी मला फेडायचं आहे, तर तुम्ही येऊन तिथे देवीचा जो चौथरा आहे, देवीचं देऊळ नाही आहे, तिथे देवीचा चौथरा आहे. कारण तिथे जागृत देवी आहे, त्यामुळे ते देवीचा चौथरा आहे. सो त्याचीही आपण माहिती पुढे घेणार आहोत. सो त्या चौथऱ्याच्या इथे पुढे येऊन तुम्ही कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जर तुम्हाला वाटलं आता माझा नवस पूर्ण झालेला आहे, मला जाऊन फेडायचं आहे, तर तुम्ही फेडू शकता. सो दुसरी गोष्ट म्हणजे आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे देवीचा चौथरा आहे. या देवीचा चौथरा का आहे? तर देवीने दृष्टांत दिला असं आपण जे म्हणतो. तर देवीने दृष्टांत दिलेला आहे, की जर देवीचं तिथे देऊळ बांधायचं, तर ते एकतर निगडीच्या वाशी बांबू म्हणतो आपण त्या वाशी बांबूनी बांधायचं किंवा आणि दुसरं म्हणजे ते जे देऊळ आहे ते एका रात्रीत बांधून झालं.
हे होणं शक्य नाहीये. अजून तो देवीचं झालेलं नाही आणि बऱ्याच जणी प्रयत्न केले असे, पण नाही झालं. आणि जो देऊळ बांधण्याचा प्रयत्न झालेला त्याच्यानंतर मग जर नाहीच झालं ते, तर ते दुसऱ्या 2 दिवसात ते देऊळ जे थोडकं अर्ध बांधलेलं असतं ते ऑटोमॅटिक गायब होतं. सो असं सगळा तिकडचं पावित्र्य आहे. आणि अजूनपर्यंत तिथे उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, तो चमत्कारात आहे. फक्त थोडीशी शेड टाकली जाते. बाकी उत्सव जो आहे हा तुम्ही आता बघालच की तिथे अजून मी तरी माझ्या आयुष्यात अजून तिथे गेलो नाही उत्सवाला कधी. पण मी फर्स्ट टाइम चाललेलो आहे उत्सवाला. तसं मी देवीच्या दर्शनाला पण गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये 2023 नोव्हेंबरमध्ये मी लग्नाला आलेलो तेव्हा मी देवीच्या पाया पडून आलो पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा देवीच्या पाया पडून आलो. तेव्हा मी सांगितलेलं की तेव्हा आम्हाला कळालं की यावर्षी उत्सव आहे, पान आहे आणि तो 1 एप्रिल पासून हा उत्सव सुरू होणार आहे. सो मी तेव्हाच ठरवलं की यावर्षी किती काही झालं तरी आपण येऊन देवीच्या उत्सवाला हजेरी लावायची. सो यावर्षी आलेलो आहे आणि असं म्हणजे खूप बरं वाटतं. तुम्ही हा अनुभव असतो जो तो घेतला पाहिजे. तुम्ही तुमच्या कुलदेवतेला दरवर्षी गेलं पाहिजे आणि देवीचं काय महात्म्य आहे, तुमचं कुलदैवत कोणतेही कुलदैवत असेल, त्या कुलदेवतेचं काय महात्म्य आहे, हे तुम्हाला कळेल की तुम्ही जर हे दरवर्षी तिथे जाऊन भेट देऊन आला तर त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. आणि अनुभव चांगले येतील. जर अनुभव चांगले आले तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. सो आता आज नवस वगैरे जे आहेत ते फेडले जातील आणि पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 3 दिवसाचा हा प्रोग्राम असतो, तर ते तिसऱ्या दिवशी त्याचं जे नवस जे फेडलेले असतात त्याच्यासाठी जे बोकड आलेले असतात, कोंबडी आलेली असते, ज्याचं मटण, चिकन जे काय असतं ते बनवलं जातं तिसऱ्या दिवशी आणि त्याचा प्रसाद हा भाविकांमध्ये वाटला जातो. त्यासाठी भात आणि मटण चिकनचा रस्सा वगैरे असं एवढंच प्रसाद असतो. हा प्रसाद घ्यायलाही भरपूर गर्दी असते. सो आपण उद्या तेही बघणार आहोत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण आज ओटी भरणार आहोत देवीची. ती देवीची ओटी कशी भरली जाते, काय केली जाते, हे सगळं आपण बघणार आहोत. हा उत्सव कसा असतो आणि हा केवढ्या मोठ्या प्रमाणात असतो हे आपण आता जरा आराम करून आपण निघू आणि संध्याकाळी अंकित आली की देवीच्या उत्सवाला. तर आता आम्ही निघालो आहे. कुठे निघालो होतो आपण? आरवी बाप्पाची ओटी भरायला ना. तर आता आम्ही निघालो आहे. पान देवीचं पान तिथे ओटी भरायला आम्ही निघालो आता मुगीजला. कुठे आरवी? मुगीजला. तर आता आम्ही पोचलेलो ते म्हणजे मुगीजला, जिथे आपल्या देवीचा उत्सव होतो त्या देवीच्या उत्सवाच्या ठिकाणी. आणि हे मैदान आहे, या मैदानात मांडव घातलेला आहे आणि बघा सनई बाजाचे आवाज ऐकायला आलेले आहेत आपल्याला. तो इथे आतमध्ये सनई बाजा वाजतोय या मंडपात. तिथे आपली देवी बसलेली आहे, त्याला देवीला पालखीत बसवलं जातं आणि मग तिथे ओटी बिटी भरली जाते. सो हे बघा हा मांडव घातलेला आहे तो. आणि लाईन बघा, भरपूर लाईन आहे. आणि इकडे माझ्या मते इकडे बघा तुम्ही, तर सनई बाजावरती लेझिम गावातली मंडळी आहेत ती सगळी लेझिम खेळत आहेत आणि थोडंसं मनोरंजन करत आहेत आपलं. सो आता लाईन खूप आहे, आता किती वाजतील काय माहीत नाही, पण बघू आपण लाईनीत उभं राहू थोडा वेळ. आणि आता जसा थोडा काळोख होत चालला आहे तसं दिवे पेटवलेले आहेत बघा. म्हणजे अजूनही सगळं चालू आहे कार्यक्रम, जो नाचण्याचा कार्यक्रम आहे तो सगळा चालू आहे अजूनही. आणि ओटीसाठी लाईन बघा किती मोठी. आणि म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की किती जणं या उत्सवासाठी येतात, म्हणजे किती जणं नवस बोलत असतील, फेडत असतील. जो देवीची पालखी बसलेली आहे, जी पालखी बसलेली आहे ते ठिकाण. आणि आता आम्ही ओटी भरून घेतो. ओटी भरून झाली की मग आपण आपल्या देवीचं दर्शन घेऊ, देवी कशी आहे. आणि ही ओटी
ओटी कशी भरली जाते, नवस कसा बोलला जातो हे आपण बघणार आहोत. सो आता मी एक ताट घेतो आणि ताटामध्ये जे आणलेलं मी साहित्य ओटी भरायला, म्हणजे साडी आणलेली आहे, नारळ कण वगैरे आणलेलं आहे, ते सगळं घालून ओटी भरून घेतो. सो ही आमची देवी साळूबाई आणि गावचे मानकरी वगैरे आहेत, तेच सगळे येऊन तिथे ओटी भरतात. आपण स्वतःहून असं जाऊन आम्हाला ओटी भरायला मिळत नाही तिथे. सो हे बघा, अशी आपली ओटी केलेली आहे आपली, आणि असं नारळ खण सगळं असं ते घेऊन ओटी भरली जाते. आणि आपण आता बघून घेऊया ओटी कशी भरतात आणि कसं गारणं घालतात, कसं काय नवस बोलतात ते. जय गणपती गजानन सोमेश्वर साळूबाई पाटील काय जन्य पद्मावती गजरे महेश गुजर यांच्या व्यक्तिबाई ओटी आणि येथील मान्य करून घे. त्यांच्या धंदा व्यवसायामध्ये असणाऱ्या अडचणी दूर कर, त्यांच्या मुलांच्या प्रत्येकाच्या असणाऱ्या इच्छा मनोकामना पूर्ण कर, असं तर आपण बघून घेतलं की देवीची ओटी कशी भरली जाते, जे गारणं आहे ते घातलं कसं जातं, नवस कसा बोलला जातो. आणि बघा कसा मस्त असा मांडव सजवलेला आहे देवीचा. आणि हे जे आहे हे आपलं देवीचं मूळ स्थान, म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी चौथरा सांगितलेला तो चौथरा हा. आणि इथे पण आपण पाया पडून घेऊया. आणि मागच्या वेळी आम्ही आलेलो तेव्हा आम्ही इथे ओटी भरलेली होती देवीची. हे मूळ जे म्हणजे तिथे देवीनी दृष्टांत दिलेला आणि देवी इथे प्रकट झालेली, ते देवीचं स्थान मुगीजमधलं साळूबाईचं. तर आपण देवीच्या पाया पडून घेऊया. हे जुनं मंदिर, हे मंदिर चौथरा आम्ही जो बोलतो तो चौथरा इकडे आहे. आणि हे मंदिर आणि इकडे खाली पालखी खाली ओटी भरली जाते. इकडे तर आपली आरवी जत्रेत खेळते थोडीशी. आपले आद्विका आले नाहीत, आद्विका आलेला आपण मिस करतो थोडंसं, कारण त्यांची परीक्षा चालू असल्यामुळे ते नाही आहेत. सो आता आरवी मजा करते, जत्रेत गेम्स खेळते. आपल्याला ट्रेनमध्ये बसायचं होतं, ती ट्रेनमध्ये बसून घेते. सो असे बरेचसे की वेगवेगळे गेम्स इथे आहेत, लहान मुलांचे मोठ्या मुलांचे. जो जत्रेतला मौत का कुआ हा बोलतात, तो मौत का कुआ पण आहे इकडे बाजूला. आणि आकाश पाळणे वगैरे मोठ्यांसाठी, सगळे छोट्या मुलांसाठी पण बरेचसे खेळ आहेत. सो आपली आरवी पण मजा करते. आणि हे शंकराचं मंदिर, इथे शंकराचं जुनं मंदिर आहे. आणि इकडे गणपती आणि देवी आणि शंकर असं सगळं मंदिर आहे इथे. तर आपण आतमध्ये जाऊन पाया पडून घेऊया शंकराच्या. इथे एक पिंड आहे शंकराची आतमध्ये. तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित मस्तपैकी, आणि ओटी भरून झालेली आहे, नवस बोलून झालेलं आहे. बघू आता पुढच्या वेळी नेक्स्ट टाईम येऊ, नेक्स्ट जेव्हा पान असेल त्यावेळी काय असं कसं काय होतं ते. आणि आता आम्ही निघालो परत खेडला. सगळी तयारी सगळं मस्त की झालेलं आहे, दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता सगळं बॅक टू पॅव्हेलियन, म्हणजे परत आता खेडला चाललो आहे. उद्या इकडे महाप्रसाद आहे तो घ्यायला येणार आहे. आणि आज बघितलं तुम्ही तर आजचं जे दर्शन होतं आणि जी रांग होती, आणि अजूनही चालू आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ओटी भरणं वगैरे सगळं चालू आहे इकडे मागे. आणि सकाळी 10 वाजल्यापासून जे चालू झालेलं आहे ते आता अजून चालू आहे. आणि तेवढीच देणगी, तेवढंच सगळं
मोठ्या तेवढंच नवस सगळे फेडले जातात, फेड करतात आणि अशा प्रकारे. तर आता आम्ही परत खेडला जायला निघालेलो आहे आणि रात्री थोडा उशीर झाला आम्हाला आणि आता वाजले आहेत 8 वाजता आम्ही खेडला जायला निघालेलो आहे. आम्ही निघालेलो घरून 5 वाजता, आलो ओटी विटी भरून वगैरे सगळं करून झालं आणि आता आम्ही परत निघालेलो आहे. तर चला एकदा देवीला असंच जाता जाता दर्शन घेऊया. आणि बघा सगळे गाड्या बिड्या अजून लागलेल्या आहेत, अजूनही गर्दी आहे तिकडे. तर तुम्ही बघितलं की आमच्या देवीचा उत्सव जो असतो तो कसा असतो, काय मजा असते आणि त्यात ओटी भरून कसे कसे नवस येतात, कशी कशी ओटी भरली जाते, काय काय किती जण येतात. म्हणजे आता सकाळपासून 10 वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. तो तब्बल आता अजून आम्ही आलो तरी संपला नव्हता, तरी लाईन मोठी होती आणि एवढे जण सगळे आलेले. म्हणजे मुंबईवरनं येतात, काही गावातले येतात, काही शेजारच्या गावातले येतात आणि सगळेजण येतात त्या देवीच्या ओटी भरण्यासाठी, नवस करण्यासाठी, नवस पूर्ण करण्यासाठी, नवस सांगण्यासाठी, नवस पूर्ण करण्यासाठी. सो तर मी पहिल्यांदा गेलेलो आणि माझा अनुभव हा खूप छान होता. आणि आपण आमच्या देवीचा जो चौतार आहे, देवी जिथे आहे आमची, ते पण बघितलं आपण. तर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता देवीचं दर्शन घेऊन वगैरे घरी आलो आहे आणि चेंज वगैरे करून झालेलं आहे आणि आता जेवून घेऊ, मग आराम करू. आणि उद्या दुपारी मी जाणार आहे, ते म्हणजे तिकडे जो महाप्रसाद आहे त्या महाप्रसादासाठी जाणार आहे. सो असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम उद्या संपणार आहे. आणि आता आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो आठवणीने आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट पण करायला विसरू नका. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.